जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळचत्वार वाचा गमोपंथ आनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम। जय जय जी गणनाथा तू विद्या वैभवे समर्था। अध्यात्म विद्येचा परमार्था मज बोलवावे श्रीराम। नमो शारदा वेद जननी सकल सिद्धि जय चेनी। मानस प्रवर्तले मननी स्फूर्ति रूपे श्रीराम। आता आठवू सद्गुरु जो पराचा ही परो। जयाचे ज्ञान विचारो कळो लागे श्रीराम। श्रोतेने पुसिले बरवे भगवत भजन कैसे करावे। म्हणोनी बोलिले स्वभावे ग्रंथांतरी श्रीराम। श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम्। कैषा नवविधा भक्ति कैषा चतुर्विधा मुक्ति। कैसी पाविजे उत्तम गति ऐसे ऐकावे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। मंगलमूर्ति मोरया। श्रीराम। धन्यवाद। नमस्कार सज्जनो। सर्वप्रथम
या इतक्या छानशा कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तन महोत्सवामध्ये मला कीर्तन करण्यासाठी म्हणून बोलवलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आभार क्रमांक 2 अशासाठी की त्या निमित्तानं आज पूर्णवेळ समर्थ कार्य करत असताना ज्या गोष्टी जाणवतात, ज्या गोष्टीची त्रुटी दिसते, तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ही एक सुसंधी मला तुम्ही प्राप्त करून दिलीत. कारण होतंय असं सध्या ओव्हरऑल सर्वत्र की कीर्तन म्हणजे नक्की काय? कीर्तन उभं राहून करतात का कीर्तन बसून करतात? कीर्तनामध्ये मागे किती जण उभे आहेत, त्याच्यामध्ये किती दिंडी घेतल्या, अजून काय आर्या घेतल्या, कुठलं भजन घेतलं, हे सगळे जे आहेत प्रकार, हे सगळे बहिरंगाचे प्रकार आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक अंतरंग नावाचा एक सुंदरसा प्रकार छान पद्धतीने आपल्या संत परंपरेनं आपल्यापर्यंत दिला आहे. आणि हा एक प्रकारे हल्लीच्या भाषेत सांगायचं तर 1 ऍक्ट प्ले आहे. की आज नेमकेपणानं जो विषय लोकांसमोर मांडला गेला पाहिजे त्याच्यासाठी कीर्तन हे एक सुंदर माध्यम आहे. आणि म्हणून माझी नेहमी माझ्या प्रत्येक कीर्तनाच्या अगोदर एक विनंती असते, तीच विनंती मी आज परत करणार आहे. कृपया असे गंभीर बसू नका. काय ना, लोक कन्फ्यूज असतात की काय करायचं, कीर्तनात हसायचं का नाही, एखादा मुद्दा आवडला तर टाळी वाजवायची की नाही. आपण काय केलंय, आपण असे ते फार गंभीर करून ठेवलंय. म्हणजे गांभीर्यानंच ऐकायची गोष्ट आहे किंवा विषयही गंभीरच आहे, पण मांडणीमध्ये अडकू नका. समर्थ खूप छान सांगतात. समर्थ म्हणतात, वेश केला वरी वरी आणि दोषच भरला अंतरी. काय उपयोग बरं सांगा त्या गोष्टी. मग मी किती बाराबंदी घातल्या, पगडी घेतली, चिपळ्या घेतल्या, कसंही काही केलं, पण माझ्यात जर अंतरंगात तो बदल घडलेला नसेल तर त्या कीर्तनाला काय महत्व आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, कल्लव कीर्तन वरिष्ठ. या कलियुगाला कीर्तन तारणार आहे, ती स्टँडअप कॉमेडी नाही. समर्थ इतक्या छान पद्धतीने कीर्तनाचं लक्षण सांगतात. आणि त्या कीर्तनाच्या लक्षणामध्ये ते वाचताना नेहमी माझ्या मनात येतं की आज जेवढे जेवढे म्हणून कॉर्पोरेटमध्ये काम करणारे आहेत, ते जे प्रेझेंटेशन करणारे आहेत, त्यांनी कीर्तन लक्षण समास हा जरूर वाचावा. आणि त्या तरुणांपर्यंत हा कंटेंट पोचवण्यासाठी मी कॉर्पोरेट कीर्तन नावाचा एक प्रकार सुरू केला. हा कीर्तन प्रकार नाही, हे एक शीर्षक आहे. काय होतं की या माध्यमातून आज अनेक ठिकाणी छान कीर्तन सेवा घडते आहे. आणि ह्या सगळ्याचं आज इंदोरमध्ये मला वाटतं मी येण्याची ही माझी 6वी वेळ आहे वेगवेगळ्या ठिकाणी. पण याचं श्रेय म्हणाल ना तर ह्या लोकमान्य नगराला जातं बरं का. का ते ऐका मग टाळ्या वाजवा. आमच्या भावना सालकडे इथे पहिल्या खुर्चीत बसलेल्या आहेत. आज त्यांचा हातामुळे जरा शयनशाह झालेला आहे, पण ती कारणीभूत आहे मी पहिल्यांदा इंदोरमध्ये येण्यासाठी. तेव्हा त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय होतं, कोणीतरी एक निमित्त लागतं. पण खऱ्या अर्थानं एक कॉर्पोरेट कीर्तन हा शब्द ऐकला आणि मग त्यांना आपण इथे आमंत्रित करूया. आणि मग लोकमान्य नगरातनं एक लोकमान्यता मिळाली आणि मग या कीर्तनाला सुरुवात झाली. आणि मग इंदोरमध्ये मी सतत काही एका कालांतराने येत गेलो. आणि मला सगळ्यात छान गोष्ट काय, प्रत्येक वेळी नवीन प्रयोग करायला मिळाला. म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही ऐकलं होतं समर्थांची मॅनेजमेंट हा विषय होता. मध्यंतरी आलो तेव्हा 2 दिवसाची रामकथा मी करून गेलो. आणि आज जो विषय मांडणार आहे तो नवविधा भक्तीचा विषय मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. काय होतं सज्जनो, कीर्तन म्हटलं की लोक पटकन, म्हणजे तरुणांबद्दल बोलतोय मी, बापरे कीर्तन म्हणजे ते काय असं सुरू होतं. तर तसं काही खरं म्हणजे कीर्तनात असण्याचं कारण नाही आहे. आणि त्यासाठीच तरुणांनी आकर्षित व्हावं म्हणून मी कॉर्पोरेट कीर्तनाला सुरुवात केली. आणि मग माझ्या लक्षात आलं की समर्थांनी सांगितलंय, जिथे असे छान श्रोते संगीताचे जाणकार आहेत, इतके चांगले वादक आहेत, तेव्हा त्यांच्यासमोर आपण मस्त नाम घेऊया.
कारण नाम घ्यायला सुद्धा हल्ली मोकळी जागा, मोकळा वेळ आणि एक मोकळेपणा मिळत नाही. तर तो थोडासा आपण नामाचा गजर करूया आणि मग कीर्तनाला सुरुवात करूया. सगळे रेडी आहात ना तुम्ही? सगळ्यांना चहा मिळाला आहे? एक ओळ मी म्हणतो, तीच ओळ तुम्ही फॉलो करा. अतिशय छान सोपी एक देशमुख आजी होत्या, त्यांच्या मुलाकडनं मी ते लिहून घेतलं होतं आणि मी ते सर्वत्र का म्हणतो, सोपं आहे हो, समजायला पटकन सोपं पडतं आणि छान नाम घ्यायला कॉन्फिडन्स येतो. सुरू करूया. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा आवडीने. आता म्हणा एकदा. सगळे सुरात आतो एकदम. ऐकलं ते खरं आहे. मग आता काय जोरात. श्रीराम जय जय राम म्हणा आवडीने. म्हणा. श्रीराम जय जय राम म्हणा आवडीने. भगवा झेंडा महारोविला रामदासाने. रामदासाने. सद्गुरु स्वामी माझा हो. सद्गुरु स्वामी माझा हो. सज्जनगडचा राजा हो. श्रीराम जय राम महामंत्र हा. श्रीराम जय राम महामंत्र हा. म्हणती मौजा मौजा हो. श्रीराम जय जय राम. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
जय राम जय जय राम. वा, छान. अनेक कीर्तन करत असताना मी कधीही फार रेअरली असं सांगतो, पण आज मी खरंच तुम्हा सगळ्यांना सांगतो की एकदा या माझ्या साथीदारांसाठी टाळ्या वाजवा. कारण त्यांनी अनेक जणांना ह्याच्या आधी वाजवलंय. आता माझी पाळी. बरं, मी काय गाणार आहे त्यांना माहित नाही. बरं, मी काही गायक नाही, चांगला प्रासादिक वाणी माझी नाही, किती त्रुटी हो त्या घेऊन हे बिचारे माझ्याबरोबर जजमेंट काढत काढत वाजवत आहेत. आता तानपुरा बंद ठेवा, आता 10 मिनिटं विश्रांती. काय होतं सज्जनो, मी एक वर्षभर जेव्हा सुरू केलं ना, त्याच्या आधी अनेक कीर्तनाला जातो. आजही मी कीर्तनाला जातो, कीर्तन ऐकायला बसतो, कारण श्रवणाचा फायदा. पण बऱ्याचदा असं होतं की त्या कीर्तनामध्ये ती लोक इतकी छान गातात. आता मगाशी आमचा ध्रुव इतका छान गात होता, इतकं चांगलं बोलतात, पण एक गोष्ट खटकणारी, ऐकायला लोकच नाहीत. मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये, हे थोडा हे काय आहेत की सगळे आमच्या इथे. आणि मग माझ्या मनाला प्रश्न पडतो की ज्या कीर्तनातून खऱ्या अर्थाने टेक होम मेसेज घेऊन जायचा असतो, तिथे लोक येत नाहीत. आणि त्यानं जर विचारलं की बाबा कीर्तनाला येणार का, किती वाजता आहे, म्हणजे शक्यतो बोलवूच नको. नाही, रात्री 8:30. छे, आमची जेवण पण झालेलं नसतं. अहो, देवाच्या सौख्यासाठी एक दिवस आपलं सौख्य सोडावं. त्याच्यावर ते मला सांगतात, तुमच्याच समर्थाने सांगितलंय. म्हटलं काय? आधी प्रपंच करावा नेटका, मग जमलं तर धरावा परमार्थ विवेका. किती कन्व्हिनियंटली लोक ओवी घेतात. आणि मग माझ्या मनाला असा खेद होतो की ज्या टीव्ही सिरियल मधून काहीही शिकण्यासारखं नाही, तिथे त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे स्वतःची वेळ ऍडजस्ट करून आपण बसतो. आणि जिथे खरंच काही शिकण्यासारखं असेल, तिथे शनिवार असेल, संध्याकाळचा असेल, सहज जमणारा असेल, जाता जाता असेल तर ऐकायचं. मग चुकतंय कोण? मग मी विचार केला की नाही, या कीर्तन फॉर्म मध्ये काहीतरी आपण नवीन बदल केला पाहिजे, जेणेकरून लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग वाढला पाहिजे. होतं असं की मूळच एखाद्याला ओवी माहिती नसेल तर त्याच्यावर किती आख्यान लावलं तरी काय उपयोग आहे. आणि म्हणून मी एक वेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी करायला सुरुवात केली. जनरली पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असतं, म्हणजे मग त्या स्लाइडवरती ती ओवी दिसते आणि मग मुद्द्यांनी पुढे जाता येतं. पण आज मी ठरवलं होतं की हा एवढा मोठा कीर्तन महोत्सव आहे, तेव्हा इथे चांगले, आणि इंदोरचा मला अनुभव आहे, सगळे चांगले दर्दी आहेत, वजनदार ऐकणारे आहेत. मग आता इथे चिंतन मांडण्याची संधी घ्यावी. गाणं जर कमी असावं आणि चिंतन जास्त असावं. समर्थांची सायकोलॉजी केवढी जबरदस्त, मनाचे श्लोक लिहिलेले हो. आता बघा, साधी गोष्ट आहे, आपण पटकन जर कोणाला विचारलं की आता इथे मंडपात जेवढे बसलेले आहेत यापैकी मनाचे श्लोक किती जणांनी पूर्ण वाचलेत, त्यांनी एकदा हात वर करा. छान. दासबोध किती जणांनी वाचलाय? ठीक. ज्याने हात वर केला नाही त्यांनी चेहरा पाडू नका, त्यासाठीच मी आलोय. कारण आपण त्याच्याकडे बघावं हीच तर इच्छा आहे या कीर्तनामागची, दुसरं काही नाही. पण मनाचे श्लोक वाचले का असं म्हटलं की 3 उत्तर कन्फर्म. पहिलं, जे आत्ता काहींनी दिलं. दुसरं, शाळेत होते हा पूर्वी म्हणून घ्यायचंय आमच्याकडनं, हे दुसरं. आणि तिसरं, आता रिटायरमेंट नंतर तेच ठरवलंय. सज्जनो, रिटायरमेंट नंतर जरूर वाचा, तो आध्यात्मिक प्रवास वेगळा आहे. पण खरंच सांगतो, वयाच्या 18व्या वर्षी जर आपल्या तरुणांच्या आणि तरुणींच्या हातात हा ग्रंथराज दासबोध जर पडला तर खरंच सांगतो, आयुष्य सुंदर आणि नेटकं होतं. आणि मला ह्याचा नेमका पश्चात्ताप व्हायचा की मला फार उशीर झाला हो हे ग्रंथ हाती येण्यासाठी. दुसरी गोष्ट, मनाचे श्लोक हे लहान मुलांचे मुळीच नाहीत. मी आज स्पेसिफिक सांगतोय, परत ऐका. थोडं ताणतोड कमीच कर किंवा बंद करा तरी चालेल. हा,
मनाचे श्लोक हे लहान मुलांचे मुळीच नाहीत. लहानपणी म्हणण्याचे फायदे आहेत. वाणी स्वच्छ होते, शब्दांमुळे गेयता प्राप्त होते, नवीन शब्दांशी ओळख होते, हे फायदे निश्चित आहेत. पण सज्जन हो, मनाचे श्लोक हे लहान मुलांचे नसून जे मन लहान मुलासारखं आहे त्याला स्थिर बसवण्यासाठी आहे. बघा, खरंच सांगतो की आपलं मन इतकं चंचल आहे. आता तुम्ही जे आधीच्या कीर्तनात ऐकलं असेल ते कुठेतरी तुम्ही टॅली करून बघू शकता. इतकं चंचल असतं मन. आत्ता 2 मिनिटापूर्वी चांगला विचार तर लगेच पुढच्या सेकंदाला वाईट विचार. स्थिर म्हणून नाही. ज्या उपाध्या आपण मुलांना देतो, अगदी व्रात्य आहे, त्या सगळ्या उपाध्या आपल्या मनाला द्या आणि मग लक्षात येतं अरे मन स्थिर नाही, हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आज मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. समर्थ एका ठिकाणी खूप छान पद्धतीने सांगतात की हे मनाचे श्लोक नक्की कसे आहेत. बघा, जगामध्ये समर्थ हे एकमेव आहेत ज्यांनी न दिसणाऱ्या अवयवाला 205 बरोबर पकडलेला आहे. पण आपण त्याचं काय केलंय की आपण त्याच्याकडे ज्या दृष्टीनं बघायला पाहिजे त्या दृष्टीनं अजून हवं तसं पाहत नाही. खरं सांगायला गेलं तर मगाशी त्या बाईंनी जो परिचय माझा वाचून दाखवला, हल्ली मी कुठल्याही ठिकाणी माझा परिचय सहसा देत नाही. याचं कारण 2 शब्द फार महत्वाचे आहेत, ओळख आणि परिचय. मनाच्या श्लोकांशी ना आपली ओळख आहे बरं का, परिचय नाहीये. परिचय हा स्वभावासकट जो माणूस ज्याला ओळखतो त्याला परिचय म्हणतात आणि जनरल भेटलात रस्त्यात त्याला ओळख म्हणतात. मनाच्या श्लोकांशी आपलं असं झालंय. अभ्यासक असतील त्या सगळ्यांना माझं वंदन आहे इथं. पण खरंच सांगतो, आणि आता इथे जेवढे जण ऐकायला बसलेले आहात त्या सगळ्यांना एक महत्वाचा शब्द सांगतो आणि मग पुढच्या टप्प्यावर जातो. लॉकडाऊनच्या काळामध्ये योग वासिष्ठ या ग्रंथाचा अभ्यास, एकीकडे वाल्मिकी रामायण, एकीकडे समर्थाने वयाच्या 14व्या वर्षी स्वहस्ते वाल्मिकी रामायण जसंच्या तसं लिहून काढलं. त्याचेही खंड माझ्याकडे उपलब्ध झाले आणि मग त्याचा ग्रंथाचा अभ्यास करता करता एक सुंदर शब्द आला, तो म्हणजे उपस्थित. बघा, सावधानतेनं ऐका. आत्ता जर मी पटकन भावनाला सांगितलं की किती आजची उपस्थिती किती, ती सांगेल काय 300 250 व्हॉटएव्हर. ती उपस्थिती नाही सज्जन. मी बोलत असताना इथे ऐकण्याच्या स्थितीत किती जण आहेत त्याला उपस्थिती असं म्हणतात. काय तुम्हाला सांगतो मी की ज्याची ही उपस्थिती, उप म्हणजे च्या जवळ, जो ऐकण्याच्या स्थितीत असतो त्याच्यासाठी भगवंत उपलब्धता करून देत असतो. आणि हे ग्रंथ समर्थांसारख्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलंय. फक्त पहिलं काय असलं पाहिजे तर मी उपस्थितीत आलो पाहिजे. आता साधा आहे, जगातल्या कुठल्याही विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, काय जे काय सब्जेक्ट, 4 स्टेप त्याला अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे कुठल्या, पहिले श्रवण, मग मनन, मग निजध्यास, पुढे रोकडा साक्षात्कार. हे 4 पॉइंट कन्फर्म. आता नीट बारकाईनं ऐका. श्रवण म्हणजे काय तर श्रवण याचा अर्थ अनेक अंगांनी होतो. समर्थांचं सांगणं असायचं, बोलणे असावे रोकडे, एक घाय 2 तुकडे. कसं बोलावं, पाल्लाळ असू नये. समर्थांच्या भाषेत खस्त व्यस्त बोलणं असू नये. मग बोलणं कसं असलं पाहिजे, रोकडं असलं पाहिजे, एक घाव 2 तुकडे असलं पाहिजे. असं माणूस कधी बोलतो, जेव्हा याच्या विचारांना क्लॅरिटी असते, जेव्हा तो स्वतःच त्या विचारांशी कन्व्हिन्स्ड असतो, तेव्हाच तो ते विचार कन्व्हिन्सिंगली मांडू शकतो. आता इथे गंमत नीट ऐका. अहंकाराबद्दल सगळ्या कीर्तनात तुम्ही ऐकलं असेल. अगदी अहंकार बाजूला ठेवा, देवळात चप्पल काढतो तिथेच अहंकार बाहेर ठेवा आणि आत या, अनेकांनी वाक्य ऐकले असेल. खरंच जमतं का हो? अतिशय सिंपल उदाहरण देतो बघा आणि मग आपण हळूहळू विचार करायला जाऊ. कारण नवविधा भक्ती हा विषय घेतलाय मी पूर्वरंगासाठी.
मी जर पटकन आत्ता तुमच्यापैकी एकाला विचारलं की एक अमुक अमुक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का हो, दुसऱ्या सेकंदाला आपला विवेक आपल्याला उत्तर देतो हे माहिती नाही आहे. पण मला हे माहिती नाहीये हे मला सांगायला कमीपणा वाटतो आणि मग आपण एक वेगळीच टूम काढतो. माझ्या मते अहो जेवढे मंडपात आहेत प्रत्येकाला एक एक मत आहे. प्रश्न सरळ आहे, माहिती आहे का माहिती नाही. समर्थ दासबोधात म्हणतात दोनच गोष्टी जगात खऱ्या, एक ज्ञान आणि दुसरं अज्ञान. सज्जन हो, सायकोलॉजिकल प्रोसेस लक्षात घ्या जी कीर्तनातनं मांडली गेली पाहिजे, जी श्रोत्यांच्या श्रवणातून त्यांच्या चिंतनात गेली पाहिजे की अरे मला साधं माहिती आहे का नाही, तर मला माहिती नाही हे सांगायला देखील मला कमीपणा का वाटतो. इथे आपण समर्थांची ओवी ध्यानात ठेवावी. पाहावे आपणासी आपण म्हणजे कळे ज्ञान. किती बारकाव आहे त्याच्यात की साधं मला माहिती नाही हे सांगण्यात कमीपणा काय हो, पण वाटतो ना. आणि दुसरा अंग त्याचा असा आहे की मला माहिती नाही हे जर प्रांजळ सांगितलं तर समोरचं आपल्याला सांगेल की नाही, म्हणजे आपल्याच ज्ञानामध्ये वाढ होईल की नाही. म्हणून आधी आपण त्या ऐकण्याच्या प्रोसेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे मरेपर्यंत मला शिकायचंच आहे हे कोरून ठेवा. आपण एक वाक्य म्हणतो बघा, आता 70 उलटली तरी आम्ही शिकायचंच का. हो शिकायचंच आहे. कारण समर्थ म्हणतात पृथ्वीमध्ये बहुत लोक परिभ्रमणेकडे कौतुक. जसं जसं आपण परिभ्रमण करतो तसं कळतं की जगात किती प्रकारची स्किल्स आहेत, किती लोक काय काय करत असतात. आपण फक्त स्थिर चित्तानं ऐकत देखील नाही. आता साधं उदाहरण बघा, हे नेहमीच होतं की आयोजक असतात, त्यांना काही ना काहीतरी जबाबदाऱ्या चालू असतात, त्यांना काहीतरी कुठेतरी पटकन जायचं असतं. आता समजा या वहिनी उठल्या, मनुष्य स्वभाव आहे, सगळे कॅमेरे कुठे गेल्या, काय करतायत त्या, अरे कोण आहे इथे समोर बोलतोय ना. मनुष्य स्वभाव बघा, सिंपल. मनाचा श्लोक का सांगतोय, इतक्या बारकाव्याने विचार करावा. पाहावे आपणास आपण म्हणजे कळे ज्ञान की अरे ही कुठली, याला चौकसपणा म्हणतात का नाही, उगाच स्वतःच चित्त घालवून बसले. आता बघा, मनाचे श्लोक हा विषय समजवताना श्रवण म्हणजे काय तर पहिले काळजीपूर्वक ऐकणं. जसं आता हे ऐकलं, आता एकीकडे तुमच्या पॅरलल विचारांना सुरुवात झाली. आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. आता पहिला श्लोक जरा स्वर द्या. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. अनेक ठिकाणी या श्लोकाचा अर्थ की गणपती बाप्पा जो सगळ्या गुणांचा ईश आहे, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंत अनंत या राघवाचा. सज्जन खरं बघायला गेलं या श्लोकात सगळं संपलं. कसं काय, अगदी सुटसुटीतपणे सांगतो. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, हे लहानपणापासून आपण ऐकत आलो. शारदोत्सव आपण करतो, ती नमो शारदा जी अंतरंगात असलेल्या 4 ज्या वाणी आहेत, परा पश्यंती मध्यमा वैखरी, ज्याचं त्या मूळ आहेत, हेही आपण ऐकलं. मग आता राहिलं काय, गमू पंथ आनंद या राघवाचा. संपले की मग पुढे लिहायची गरज काय समर्थांना. आता डायमेन्शन सज्जनो, गणपती बाप्पा याचा अर्थ असा, मी आत्ता बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, याच्यामध्ये एक प्रोसेस घडतीये जी दिसत नाही पण तुम्हाला समजतंय. हे जे आकलन आहे
ज्याला इंग्लिशमध्ये आपण ग्रास्पिंग पॉवर म्हणतो, ती ग्रास्पिंग पॉवर म्हणजे गणपती बाप्पा. मला ते कळलं की मनुष्य स्वभाव आहे, कळलं की मला बोलावंसं वाटतं. मग बोलण्यासाठी मला ईश्वरानं काय निर्माण करून दिलंय, तर शारदेच्या अधिष्ठानामुळं 4 वाणी दिल्या, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. परेमध्ये स्फुरण येतं, एकामध्ये नाद, एकात ध्वनी, आणि वैखरी म्हणजे जिभेचं टोक, ज्यातनं शब्द रूपातनं मी प्रगट करतो. म्हणजे मला कंटेंट ग्रास्प झाला तो गणपती बाप्पा, आणि जे मला कळलं ते मी एक्सप्रेस केलं ती शारदा. मग आता मला कळलंय की फक्त 13 अक्षरी श्रीराम जय राम जय जय राम हे नाम घ्यायचंय. हे नाम महात्म्य मला गणपती बाप्पामुळे कळलंय, आणि ते नाम मला घ्यायचंय. त्याच्यासाठी मला शारदेचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे मला माझ्या या मुखातनं हा 13 अक्षरी मंत्र फक्त म्हणायचा आहे. हिअर एंड्स द स्टोरी. पण तरी देखील पुढे 204 श्लोक का? कारण पुढचा श्लोक काय आहे मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणा बरं पहिलं चरण. जय जय रघुवीर समर्थ म्हणा. द्या ते स्वर, द्या स्वरात ते श्लोक बरोबर म्हणतील. हा मना द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. बघा, ज्यांचा हा श्लोक पाठ आहे त्यांनी बारकाव्यानं बघावं. समर्थांनी पहिला चॅलेंज काय दिलाय? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तुम्ही आलात भक्तिपंथाला, आलात कारण कीर्तनाला आलात. एक शब्द राहिलाय मधला, मना पहिले सज्जन हो. हा, ते गडबड आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की ते लहान मुलासारखं जे मन आहे ना, ते हे डेंजर. ते सज्जनच होत नाही हो. आणि एकदा सज्जन झालं की श्रीहरी नॅचरली पावणार आहे. मग पुढचा प्रश्न येतो, मग सज्जन होण्यासाठी काय करावं? जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे. जमतंय? एक समर्थ कशी गमतीत छान ओवी सांगतात बघा. एका ठिकाणी समर्थ दासबोधात म्हणतात, परदुःखे दुःख व्हावे. दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला दुःख व्हायला पाहिजे. परदुःखे दुःख व्हावे. पण पुढे चॅलेंज, परसंतोषे सुख व्हावे. दुसऱ्याचा आनंद बघून जनरली आनंद नाही होत. उदाहरण बघा. समजा लोकमान्य नगरात कोणीतरी तुम्हाला रस्त्यात भेटलं, नवीन गाडी घेतली, अरे वा छान. होंडा सिटी घेतली, अरे वा पार्टी दे पार्टी, असं आपण म्हणू. तो पुढे गेला, न गेला झालाय काय, 4-4 जण नोकरी करतात. चोऱ्या नाही ना करतात, नोकरीच करतात. खरं कारण आहे, मला ती होंडा सिटी घेता आलेली नाही, ही माझी झालेली जळजळ. इथे मना सज्जना नाही ना हो. बघा काय श्लोकाची व्याप्ती आहे. योग वासिष्ठ जाऊ दे, मी फक्त मनाचे श्लोक सांगतोय. जसा जसा अभ्यास करायला लागलो, अहो काय सांगू तुम्हाला, त्या कीर्तनामध्ये किती सांगू आणि किती नाही असं येतं. त्यात समर्थ एका ठिकाणी खूप छान म्हणतात, जरा स्वर द्या. अर्थे विण पाठ कासया करावे. अर्थे विण पाठ कासया करावे. व्यर्थची मरावे घोकोनिया. काय समर्थन सांगितलं? अर्थ माहित नाही, दे दणादण पाठ, काय उपयोग आहे? समर्थ म्हणतात व्यर्थची मरावे घोकोनिया. तर तसं करू नका. समर्थ पुढे असं म्हणतात, घोकोनिया काय वेगी अर्थ पाहे. घोकून झालं, मला मनाचा श्लोक यायला लागला छान, पण
मी त्याच्या बरोबरीनं त्या अर्थाच्या मागे लागलो पाहिजे, की मला हे कळलं पाहिजे. नवविधा भक्ती समजण्यासाठी हा बेस अत्यंत गरजेचा आहे सज्जन. काय म्हणतात समर्थ, घोकोनिया काय वेगी अर्थ पाहे, अर्थ रूप राहे देखोनिया. जय जय रघुवीर समर्थ. एक छान शब्द सांगतो. मगाशी म्हटलं तसं उपस्थित हा शब्द सांगितला, तसा अजून एक शब्द वृद्ध. सांगा सज्जनो, वृद्ध म्हणजे काय? वृद्ध म्हणजे म्हातारा असा आपला अर्थ. पण थोडीशी करेक्शन आहे सज्जनो, त्याला शब्द आहे वयोवृद्ध. वृद्ध म्हणजे म्हातारा नाही, वृद्ध म्हणजे वाढणारा. बघा किती छोटासा मुद्दा आहे. म्हणून आपण काय म्हणतो, तुझा आनंद असाच वृद्धिंगत व्हावं. म्हणजे त्याला आपण त्या वृद्धाला वृद्धत्व करून टाकलं, म्हातारं तसं नाही. त्याच्याकडे स्पेसिफिक शब्द आहे, जो वयानं वाढतो तो वयोवृद्ध, आणि जो ज्ञानानं वाढतो तो ज्ञानवृद्ध. हे वसिष्ठ ऋषी सांगतायत. आणि हे आपण एक 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 बघावं, की अरे सगळं समर्थांनी सांगितलंय की रे. किती गोष्ट आहे. मी पटकन नेहमी सांगतो लोकांना, कृपा करा आणि मी योगाच्या क्लासला जाते असं म्हणू नका. तो योग आहे, त्यांनी आपल्याकडनं घेतलंय, ते योगा म्हणतात म्हणून आपण योगा म्हणतो. अहो योगासन या शब्दाची फोड आहे. योग अधिक आसन म्हणून ते योगासन, त्याचा शॉर्ट फॉर्म योगा. आपण काय घेतलं? चटई, वॉटर बॅग, घड्याळ, हायफाय. खरा योग काय आहे? तो खरा योग कशात आहे माहितीये? मनाचा श्लोक क्रमांक 6. बाकी मी काहीच बोलणार नाही. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. अख्खा योग आहे. काय समर्थांनी लिहावं, किती सोप्या मराठीत सांगावं, आणि आपण लहान मुलांना सांगायचे. किती मोठी गोष्ट आहे मनाला सांगायचे, नको रे मना क्रोध. बर समर्थ आहेत ते, कुठलाही शब्द वाया घालवत नाहीत. कारण दासबोधात म्हणतात शब्द निवडून बोलावा. त्यांनी प्रत्येक शब्दाला पुढे प्रोसेस दिली आहे. नको रे मना क्रोध कसा आहे? खेदकारी आहे, रागाने फायदा झालेला नाही. दासबोधात म्हणतात अभिमाने उठे मत्सर. अंगी एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगलात आणि ती दुसऱ्याला प्राप्त झाली की आपण म्हणतो अभिमाने उठे मत्सर. मत्सरे येई तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ब्लड प्रेशर त्याचमुळे लागतं. मूळ तिथे आहे सज्जनो. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम हा नाना विकारी. काय जबरदस्त श्लोक आहे, काय व्यापकता आहे. एका श्लोकावरच खरं म्हणजे निरूपण होईल. काय मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर समर्थ म्हणतात नको रे मना लोभ. शब्द काय? अंगीकारू. हा काय ना, एवढी बाहेरच्या जगामध्ये अट्रॅक्शन्स आहेत की पटकन त्याचा आपल्याला अंगीकार करावा असा वाटतो. तीच तर त्याची खरी गडबड आहे. शब्द ऐकलेत माया आणि ब्रह्म, डोंबल्याचं नक्की काय? तो लोभ येतोय ना, नको रे मना लोभ हा अंगीकारू. आता लोभ तर सुटलाय. बर तो जो लोभ सुटलाय ते प्राप्त होत नाहीये. मग ते मला काही लोभ नाही हे जे वाक्य आहे ना, ते कशात येतं? मत्सर आणि नंतर टेरिफिक शब्द आहे दंभ. तुम्ही माता भगिनी आहात, साधारणतः तुम्ही कोणाच्या तरी घरात एकदा वाक्य ऐकलं असेल विशिष्ट वेळेला, मला दागिन्यांचा सोस नाही. अगं बाई,
मग काय एवढे ज्वेलर्सकडे गर्दी हो? कारण ती त्यावेळची मानसिक फेज असते. दुसऱ्या दिवशी दे बरं 2 पाटल्या. छे छे असं कसं? सासूबाईंची आठवण. अरे वा, काय आठवणी ठेवल्या डोक्यात. एक सज्जनो, मजाची गोष्ट अशी की असं स्वतःकडे आरशात बघावं की हा तू, हा तू दांभिक. हा दंभ स्वतःवर घेणं फार गरजेचं आहे. अध्यात्मात पहिली स्टेप आहे स्वीकार होणं, की माझं काहीतरी चुकतंय याचा स्वीकार होणं फार महत्वाचं आहे. वर्षाकाठी कुठल्या तरी एका देवळात एक पावती फाडतात. ज्या दिवशी पावती फाडतात त्या दिवशी त्यांची बॉडी लँग्वेज बघावी. काय म्हणजे दानशूर करण्याचा अवतार हेच. मग त्या दिवशी अचानक देवळातला त्यांना कचरा दिसतो. व्यवस्थापनाचं लक्ष नाहीये, कचरा आहे. अरे दे, हो बरोबर आहे. तू एक पावती वर्षात पाडणार, मग तो देव तुझा नाहीये? कशाला व्यवस्थापनाची गरज पाहिजे? माझा पण देव आहे, घे झाडून, कर ना साफ. दास्य भक्ती इथून सुरू होते सज्जन. काय आहे दासबोध? आता जयंती आहेच उद्या, दासबोधाची जयंती आहे बरं का. आणि दास नवमी 5 मार्च. आता सर्वत्र पारायण सुरू होईल. पारायण जरूर करा. पण पारायण करताना पारायण या शब्दाचा अर्थ ध्यानात ठेवा. पारायण म्हणजे अर्थ समजेपर्यंत परत परत वाचणे, या नाव पारायण. आणि पारायण करत करत अलगत परायण होऊन जाणे, या नाव पारायण. माझ्या मागे कधीही ह ब प ही उपमा उपाधी नसते. हिला मी सांगायचं राहून गेलं. मी हरिभक्त परायण नाही. कारण समर्थ म्हणतात उपाधीमध्ये अडको नाही. काय समर्थ प्रॅक्टिकल आहेत सज्जनो, खरंच सांगतो. आणि उपाधी तुम्ही जर एकदा लावलीत की तुम्हाला ती बाळगावी लागते, सतत वागवावी लागते. आणि मग तो नको तो दंभ आयुष्यामध्ये यायला लागतो आणि आयुष्याचा सहजपणा निघून जातो. ही नवविधा भक्ती काय आहे? स्वर द्या. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. जय जय रघुवीर समर्थ. बघा, नवविधा भक्ती अख्खा दशक लिहिलाय समर्थांनी. एक लक्षात घ्या, नवविधा भक्ती हे भक्तीचे प्रकार आहे. तुमच्या पिंडाला जे जे म्हणून सूट आहे त्या त्या भक्तीत निष्ठेनं समर्पित व्हा. आणि मग बघा, समर्थाने सांगितल्याचा अर्थ लक्षात येतो. काय सज्जनो, एक अभंग मी आज जो घेणार आहे त्याच्या अगोदर एक वेगळं समर्थांची एक रचना तुमच्या समोर सादर करणार आहे. खूप सुंदर समर्थाने लिहिलेली आहे. समर्थाने सुंदर लिहिले हे म्हणणंच खरं म्हणजे चुकीचं आहे. समर्थान लिहितात तेव्हा ते सुंदरच असतं. समर्थांच्या बरे जाता आता सांगतो बरं का, संतांचं ना कधी साहित्य नसतं बरं का. संतांचं वाङ्मय असतं, कायम लक्षात ठेवा. आणि शक्य झालं तर देवळात दानपेटी लिहू नका, अर्पण पेटी लिहा. ज्या भगवंतामुळे आपण जेवतो त्याला आपण कोण हो दान देणार आहे? तिथे अर्पण करायचं असतं, तो अर्पण भाव असला पाहिजे. तुम्ही आता इतकी गोड टाळी वाजवली, त्या टाळीवरून एक छान गोष्ट सांगतो बरं का. समर्थ आहे, डिग्निटी शिवाय काहीही शिष्यांना शिकवलं नाही. ही जी रामदासी छाटी आहे ना, या छाटीला एक ॲटिट्यूड आहे. काय ॲटिट्यूड? मी भिक्षेकरी आहे, याचक नाही. लक्षात घ्या. म्हणून ती भिक्षा आहे. भिक्षा साक्षात दत्त महाराजांनी मागितली आहे, भिक्षा गोरखनाथांनी मागितली आहे, मच्छिंद्रनाथांनी मागितली आहे. त्या भिक्षेला काय परंपरा आहे? ते याचक नाही आहेत, भिक्षेकरी आहेत. एकदा इकडचा एक गायक समर्थांच्या इथे आला आणि तो म्हणाला, मला रामासमोर थोडी गायन सेवा करायची, मी करू का? समर्थ म्हणले, बाबा रे, आमचा धकाधकीचा मामला, पण ठीक आहे, आता तू आलाच आहेस, सद्गुरू कोणालाच वेनमुख पाठवत नाही. ठीक आहे म्हणे, थोडी संध्याकाळी रामासमोर तू गायन सेवा कर. सगळ्यांना बोलवलं आणि समर्थ त्या गायकाचं निवेदन करायला उभे राहिले. काय भाग्य त्याचं. आणि समर्थाने काय सांगितलं माहितीये की, उदाहरणार्थ हे असं, त्या गायकाला सांगितलं तू गायला सुरुवात कर, पण अगोदर ही जशी मध्ये एक गॅप आहे आली,
अशी श्रोत्यांच्या मध्ये होती. त्याच्यातनं 2 मावळे नंग्या तलवारी घेऊन फिरतील आणि हा गायक गात असताना जो त्याला वाह 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 छान असं म्हणेल त्याची त्या क्षणी गर्दन मारण्यात येईल. काय विचित्र. आणि त्यांना गा रे बाबा तू. तो काय करणार बिचारा. गातोय, सगळे डिम कोण रिस्क घेणार, सगळे गंभीर. तो गातोय गातोय वेगवेगळ्या हरकती घेतोय, काही कोणी रिस्क घ्यायला तयार. तलवारी दिसतात ना. पण कसं असतं, कलाकाराची पण नाळ भगवंताशी जोडलेली असते हो. त्याच्या गळ्यातून एक अशी काही सुंदर हरकत आली. श्रोत्यांमध्ये एक जाणकार श्रोता होता ज्याला गाण्यातले बारकावे कळत होते आणि तो पटकन वाह क्या बात है असं म्हणून गेला. आता बोलला करा. समर्थांनी सांगितलं या पुढे. त्याला पुढे आणलं. समर्थांनी छान त्याला रामनामी दिली, त्याचा सत्कार केला आणि मग समर्थांनी सगळ्या श्रोत्यांना सांगितलं, जो मरणालाही विसरून समोरच्याला दाद देतो त्याला दाद असं म्हणतात. तेव्हा एकदा टाळ्या होऊ द्यात असा जोगवा मागायचा नसतो. कीर्तन असं झालं पाहिजे की श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत स्थिर झाला पाहिजे आणि त्यांनी मनापासून टाळी वाजवली पाहिजे. हे समर्थ शिकवतात. पण काय झालंय, चॅनलला बघून बघून आम्हाला एकदा टाळ्या होऊ द्यात म्हटल्याशिवाय टाळीच वाजवायची नाही असं प्रथा पाडून गेली. काय गमती जमती होतात. सांगायचा मुद्दा असा की ही जी नवविधा भक्ती आहे, जी समर्थांनी खूप सुंदर एक्सप्लेन केली आहे, त्याच्यामध्ये पहिलं स्थान श्रवण आहे, दुसरं कीर्तन आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, तिसरं नाम. मग पादुका येतात आपल्याकडे, पादसेवन, मग अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, सगळ्यात शेवटी आत्मनिवेदनम. एकदा तोच मुद्दा मी सांगत होतो की समर्थांनी असं कीर्तनात नवविधा भक्ती सांगितली आणि मग लोकांकडे प्रश्न असतात, प्रापंचिकांचे प्रश्न असतात. आपण सगळे इथे प्रापंचिकच आहोत. सज्जनो, दासबोधात समर्थाने एक सुंदर ओवी लिहिली आहे, जो प्रपंची मानी सुख, नीट ऐका हा, जो प्रपंची मानी सुख तो परममूर्ख. आपण पटकन म्हणतो हे काय असं कसं. कारण असं आहे, आपण खरं म्हणजे आपल्याला बरोबर माहिती असतं बरं, पण आपण काय करतो, आत्ता नाही सुख मिळणार, नंतर सुख मिळेल, ह्या 10 वर्षात नाही, पुढल्या 10 वर्षात मिळेल, असं त्या सुखाच्या विविध आपण केलेल्या कल्पनांचा मागोवा घेत आपण आपलं आयुष्य फुकट घालवतो. आणि समर्थ काय सांगतायत, प्रपंच करावा नेटका. सज्जन हो, नेटका या शब्दाचा अर्थ मर्यादेत. लक्षात घ्या, प्रपंच करावा नेटका, मग धरावा परमार्थी विवेका. काय आहे मुद्दा असा आहे, आपण हौसेनं घेतलाय ना हो प्रपंच. अगदी पत्रिका वाटल्या आहेत, 1000चं पान होतं, वा चांगलं आहे. जेव्हा अडचण आली तेव्हा त्यातले 999 आले नाही, तो तेव्हा आला तो भक्त भगवंतच आला. हे पहावे आपण असी आपण. काय झालंय, आपण त्याचा प्रेस्टीज इश्यू केला. माझ्याकडे किती लोक आली, माझ्याकडे किती लोक आली. आणि मग हे करण्यासाठी समर्थ आमचे ना एकच श्लोक सांगतात. कुठला माहितीये, मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व हि श्लाघ्यमाणे. जय जय रघुवीर समर्थ. किती सुंदर आहे. मना राघवे वीण आशा नको रे. दुसरी ओळ महत्वाची आहे, मना मानवाची नको कीर्ती. फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे सज्जनो, मानवाची कीर्ती. सतत प्रयत्न एकच, मला लोकांनी ग्रेट म्हणावं. सतत प्रयत्न तोच, मला लोकांनी चांगलं म्हणावं. काय होतंय लक्षात घ्या. परत सांगतो, तुम्ही आज इतके विद्वज्जन आहात, इतके ऐकलेली लोक आहात, म्हणून हे चिंतन मांडण्याची हिंमत करतोय.
सतत मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, हे टार्गेट वाईट नाही, पण ते अतिशय छोट आहे हो. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे. ते 999 नाही ना आले, रामच आला ना हो. मग त्या रामाविद का बाकीच्यांची आशा? मना राघवे विण आशा नको रे. मग ह्यासाठी काय करावं? रामाकडे पाहावं. मग राम कसा आहे? अंतस्त्यागी बहिस्संग लोके विहर राघव. राम कसा आहे? मंडपात सगळ्यांमध्ये बसतो, पण तो कुणातच नसतो. हे मन आहे. सज्जनो, ही स्थिती सोपी नाही. आणि म्हणून समर्थ पहिले प्रापंचिकांची गोष्ट एका रचनेमध्ये मांडतात. ती रचना इतकी गोड आहे, छान उडती चाल आहे. समर्थ असं म्हणतात, ज्या ज्या वेळी जे जे होईल, बघा हा, ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे. विवेकाला विसरूनी आपण कष्टी का व्हावे. जी सिच्युएशन येईल फेस इट. मग ती चांगली असो वाईट असो, विवेक सोडता कामा नये. तो विवेक आपण कसा सोडतो बघा. जरा मनाविरुद्ध झालं की आपण लगेच, हल्ली मी देवाचं काही करत नाही, काय उपयोग करून होते का काही मनासारखं बघा. समर्थ म्हणतात, आपुल्या मना सारिखे न घडे तेने देवावरी क्रोधास येणे. ऐसी नव्हे तकी लक्षणे सख्य भक्तीची. बघा किती गोड आहे, किती सोपं मराठी आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे. ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे. विवेकाला विसरून आपण कष्टी का व्हावे. टाळ्या वाजवा. बहु सुखाची गेली. एकदा एक वेळ बहु सुखाची गेली. एकदा एक वेळ बहु पीडा हो आली. ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे. विवेकाला विसरून आपण कष्टी का व्हावे. समर्थ स्वानुभव सांगतात. इथे समर्थ स्वानुभव सांगतात. भिक्षेला जायचे समर्थ स्वतः, आणि त्या भिक्षेत काय म्हणायचे, कधी कधी असं व्हायचं, एकदा मागू जाता मिळती पक्वान्न. कधी कधी असं होतं, छान ठिकाणी झालो, एकदा एक वेळ बहु पक्वान दे आली. एकदा एक वेळ रस पक्वान. एकदा मागून जाता मिळे भाजीचे पान. ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे. विवेकाला विसरून आपण कष्टी का व्हावे. आता शेवटचं कडवं फार सुंदर. देह दुःखास मूळ बसे बरवे जाणोन. देह दुःखाचे मूळ ऐसे बरवे जाणोन. सुख दुःखाविरहित रामदास आपण. ज्या ज्या वेळी जे जे होईल ते ते भोगावे. विवेकाला विसरून आपण कष्टी का व्हावे. विवेकाला विसरून आपण कष्टी का व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ काय सांगतात, भिक्षेत कधी कधी जायचो तो मला षड्रस पक्वान्न मिळाली, तर कधी कधी असं व्हायचं एक भाजीचं पान पण मिळत नाही, तरी स्थिर राहता आलं पाहिजे.
हे स्थिरत्व प्रपंचामध्ये अत्यंत गरजेचं आहे सज्जनो, अत्यंत गरजेचं आहे. जरा सिच्युएशन आपल्या मनासारखी झाली नाही की आपण बिथरतो. आणि मग समर्थ काय सांगतात, धरी रे मना धीर धाकासी सांडी. बघा किती छान सांगितलं. थोडा पेशन्स ठेव, थोडा पेशन्स ठेव. सिच्युएशन बदलणार आहे, थोडं स्थिरत्वानं बघायला शिक. श्रीधर स्वामी सांगायचे, तुम्ही उभे आहात, समोरनं समुद्राची लाट येते, लाट. आपली रिॲक्शन काय होते हो? मोठी लाट आली की आपण लगेच पळायला सुरुवात करतो. श्रीधर स्वामी म्हणतात, अरे वेड्यानो, ती लाट आहे ना, लाट कशाला म्हणतात? जे येतं आणि ओसरून जातं त्यालाच तर लाट म्हणतात. तुम्ही मुखाने म्हणता ही लाट आहे, मग का घाबरतात? त्या वेळेला धरी रे बना धीर, थोडा स्टेडी उभा राहा, ती लाट अशी ओसरून जाईल. असं प्रपंचामध्ये क्षण येऊन जातात. सज्जन हो, आज खूप मोकळेपणाने बोलायचं छान मूडच आहे, म्हणून मी आज सांगतोय तुम्हाला एक सुंदर अभंग आहे समर्थांचा. मग उत्तर रंगात आपण करू. या अभंगानंतर पूर्वरंग संपेल. शिवथर घळीत समर्थ बसलेत, समोर सगळे दासबोधाचे अभ्यासक. त्याने सांगितलं की समर्थ, हे स्थिरत्व कसं आणायचं? खऱ्या अर्थानं ब्रह्म हे नेमकं काय आहे? बघा काय प्रश्न विचारलाय शिष्यांनी. प्रश्न विचारलाय समर्थांना, ब्रह्म नेमकं कसं आहे, ती स्थिती कशी आहे, तिथे जायचं असेल तर काय करावं? आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असतो बघा. समर्थ म्हणतात, इतकी सिंपल आणि सुंदर रचना आहे, खास मी आणली. नेमकेपणाने जे समर्थांनी सांगितलंय ते जर आपण खरंच त्यांच्याच कृपेनं करू शकलो तर आपल्यासारखं सुखी कोणी नाही. काय समर्थ म्हणतात, बोलवेना ते बोलावे. काय शब्द आहे? ज्याचं वर्णन करता येत नाही ते वर्णन करायचा प्रयत्न करा. आता बघा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. ज्या वाचेनं आपण फक्त वाचा वाचा बोलतो, नको ते बोलतो. ज्याचा आयुष्याला काही उपयोग नाही ते सगळं बोलतो, पण ज्याचा उपयोग आहे ते म्हणतो का? समर्थ म्हणतात, तो प्रयत्न करा शिष्यानो, बोलवेना ते बोलावे. प्रयत्न काय करायचा आहे? पुढे म्हणतात, चालवेना तेथे जावे. बघा, जिथे चालत जाता येत नाही तिथे जायचा प्रयत्न करा. कशाच्या मार्गाने झालो? केवळ ध्यान. ध्यान करू जाता मन हारपले, सगुणी ते जागले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभत असे. राम माझे ध्यानी, राम माझे मनी, शोभे सिंहासनी राम माझ्या. काय समर्थांनी रामाकडे पाहिलं ते त्यांनी सांगितलं की त्या रामाकडे बघा, ते स्वस्वरूपाकडे बघा. आणि तो प्रवास कसं सांगतात, बोलवे ना ते बोलावे, चालवे ना तेथे जावे. बोलवे ना ते बोलावे, चालवे ना तेथे जावे. वाह, बोलवे ना ते बोलावे, चालवे ना तेथे जावे. नवल स्वरूपाचा योग, जीव पणाचा वियोग. वाट नाही तेथे जावे, वाट
नाही तेथे जावे, जाणवे ना ते जाणावे, जाणवे ना ते जाणावे, नवल स्वरूपाचा योग, जीवपणाचा वियोग. हातान येतेची घ्यावे, हातान येतेची घ्यावे, मनविणे आटोपावे, मनविणे आटोपावे, नवल स्वरूपाचा योग, जीवपणाचा वियोग. रामदासी दृढ बुद्धी, काय म्हणतात समर्थ बघा. रामदासी दृढ बुद्धी, रामदासी, रामदासी, रामदासी दृढ बुद्धी, रामदासी दृढ बुद्धी. रामदासी दृढ बुद्धी होता, सहज समाधी. रामदासी दृढ बुद्धी, रामदासी दृढ बुद्धी होता, सहज समाधी, नवल स्वरूपाचा योग, जीवपणाचा वियोग. बोलवे ना ते बोलावे, चालवे ना तेथे जावे, नवल स्वरूपाचा योग, जीवपणाचा वियोग. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय